नमस्ते. आपण कालपासून स्वातंत्र्यवीर सावरकर, माझे जन्मठेप, त्यांचा इतिहास आपण पाहत आहोत. आणि आता काल आपण पाहिलं की मुंबईतील डोंगरीचे कारागृह जे आहे, तो हा प्रकरण पहिले आपण पाहिलं की त्यांना किती त्रास झाला, काय तिथलं आंतरराष्ट्रीय जे न्यायालयाने जे काही डिसिजन दिला तो पाहिला. आता आपण तो पहिला दिवस होता त्यांचा. आता आपण दुसरा दिवस जो आहे तो इथून सुरुवात होत आहे, आपण पाहूयात. ठीक आहे. हा दुसरा दिवस आहे मुंबईतील डोंगरीच्या कारागृहाचा, त्यांचा दुसरा दिवस आहे. आताच उजाडले तिथं असं आहे. आताच उजाडले. जमादार येऊन म्हणाला, जरी तुमची शिक्षा सुरू झाली आहे तरी तुम्हाला पूर्वीप्रमाणे सकाळी व्यायामासाठी खाली फिरवायस न्यावायचे म्हणून साहेबांनी सांगितले आहे. मी व्यायामास खाली उतरलो. त्यांनी ते वाक्य पहा असे. मी व्यायामास खाली उतरलो. इकडे माझ्या खोलीची कसून झडती घेण्यात आली. म्हणजे खोलीची झडती घ्यायची होती म्हणून त्यांना व्यायामाचं फक्त नाटक करायला लावलं. माझी आजपर्यंतची सर्व पुस्तके व सामान नेण्यात आले. शिपायांच्या पहाऱ्या डोंगरीच्या तुरुंगाच्या मधल्या चौकात मी हळूहळू फेऱ्या घालीत होतो. माझी ती बॅरिस्टरी वस्त्रे जाऊन आज अगदी बंदिवानासारखीच खरबरीत बंदिवानाची वस्त्रे माझ्या अंगावर होती. त्या वस्त्रात बॅरिस्टर दिसतो तरी कसा या कुतूहलाने बहुतेक व खऱ्याच समवेदनेनेही थोडेसे असे बरेच लोक रुग्णालयातून, वाटेतून, खिडक्यातून नाही तेच काम काढून तेथून जाताना मला पाहत होते. डोंगरीचे तुरुंग मध्यवस्थित आहेच वाटते, कारण आजूबाजूला किंचित दूरवर चाळी व घरे दिसतात. तेथे व्यायाम घेत असता प्रत्येकी त्या चाळीतून व खिडक्यांतून बायका पुरुषांचे थवे थपकत उभे राहत व मी व्यायाम संपवून परत जातो आपापसात कुजबुजत असत. पोलिसांची दृष्टी चुकवून केव्हा मीही त्यांचे नमस्कार स्वीकारून प्रणाम करीत असे. मनात त्यांची ही पूज्य बुद्धी पाहून कधी बरे वाटे, कधी वाटे असा विचार येत. अनेकदा पोलिसांनी समोरच्या एका घरवाल्यास धमकविल्याची बातमी मला कळवली. तेव्हा आपणांसाठी पीडा होऊ नये म्हणून मी शक्यतो खाली पाहून एरझरा घालीत असे. या व्यायामाचे वेळी योगसूत्रांचा पाठ तोंडाने म्हणावा व नंतर त्यातील एक सूत्रावर विचार करून त्याची छाननी करीत असावे. आजही या दिनकाप्रमाणे तशा विचारात गुंतून मी व्यायाम करीत असत. वखत पुरा हुआ चलिये म्हणून माझ्यासाठी नेमलेल्या अनेक हवालदारांनी सांगितले. मी जिना चढून वरच्या त्या माझ्या कोठडीत गेलो, पण जो विचार करीत होतो त्यातच गुंगून गेल्याने तसाच बसून राहिलो. बराच वेळ त्या निम्ननेत गेलो. तोच पुन्हा दार खडबडले आणि एका बंदिवानाच्या डोक्यावर वळलेल्या चराट्याचे एक गुंडाळे देऊन एक हवालदार आत आला. माझे चित्त विचार करिता निवांत झाले असल्याने मी क्षणभर तसा डोळे उघडून निश्चिंत होतो. ते पाहून तो हवालदार म्हणाला, रावसाहेब, चिंता करू नका. ईश्वर तुमचे दिवस पार पाडेल. तुमच्यावरील संकटाला परमेश्वर साक्ष आहे. माझ्या कुटुंबातील मंडळीचे डोळ्यांसही पाणी आले, पण आपण तरी कधीही डगमगणार नाही अशी हमी मी सगळ्यांस मोठ्या गर्वाने दिली. मग हे काय, चिंता करू नका. या त्याच्या समजवण्याचा जो परिणाम मात्र अगदी अलूट होता. चिंता करण्यासारखे काहीतरी घडले आहे हे मला स्पष्ट आठवले. मनास किंचित बोचल्यासारखे झाले. मी म्हटले, हे चरहाट कसले? हवालदार बरेच हसून म्हणाला, ते काही नाही. उगीच आपला कायदा म्हणून काही काम आणून ठेवायचे होईल ते करा. त्याची चिंता मुळीच नाही. त्याने चराट खाली काढले, त्याचे तुकडे केले व ते उचलून ठोकून पिंजून त्याचा परत काथ्या कसा करायचा हे मला त्या बंदिवानाकडून दाखवले. तर मग ही सक्त मजुरी. त्यावेळेसच जे काय आज इंग्रजांनी कामं लावून दिलेली जेलमध्ये ती आजपर्यंतही चालू आहेतच. हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. तर राहिलेला आपण चॅप्टर नंतरचा पाहूया. नंतर काय घडते आता जंगलात काथ्या कुठे जे आहे ते नंतरच्या चॅप्टरमध्ये पाहूया. आणि प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. काही असेल अडचण, काही समजत नसेल तर मला सांगा.